आत्मविश्वास काय वाटतं हा शब्द ऐकून? कोणीतरी मोठमोठ्याने बोलणारी, स्वतःचीच तारीफ करणारी व्यक्ती. पण थांबा, खरा आत्मविश्वास खरंच असा असतो का? की तो या सगळ्याच्या खूप खूप पलीकडचा आहे? चला, आज आपण त्याच खऱ्या आतल्या शक्तीचा शोध घेऊया. हे बघा, इथेच सगळा फरक आहे. एकीकडे आहे तो देखावा, म्हणजे फक्त बाह्य प्रदर्शन, आणि दुसरीकडे आहे तो खरा स्रोत, जी आतून येणारी एक शक्ती आहे, एक विश्वास आहे. आपण आज याच स्रोताबद्दल बोलणार आहोत, त्या देखाव्याबद्दल नाही. मग चला थेट मुद्द्यावर येऊया. आत्मविश्वासाची खरी व्याख्या काय आहे? हे बघा, हा काही लोकांकडून टाळ्या मिळवण्याचा खेळ नाहीये. नाही, ही तर आपल्या आतमध्ये जी एक प्रचंड शक्ती दडलेली आहे ना, तिला ओळखण्याची एक प्रक्रिया आहे. याचा अर्थ खरंच खूप खोल आहे. याचा अर्थ काय? तर या विश्वातली सगळ्यात मोठी शक्ती माझ्या आत आहे हे मान्य करणं, हे ओळखणं. आणि एकदा का हे कळलं की मग मदतीसाठी बाहेर इकडे तिकडे बघण्याची गरजच उरत नाही. सगळा विश्वास फक्त स्वतःच्या आतल्या शक्तीवर केंद्रित होतो. जरा विचार करा या वाक्यावर. जर आपलाच आपल्यावर भरोसा नसेल, तर मग हे अख्खं ब्रह्मांड आपल्या मदतीला का बरं येईल? नाही येणार. हा एक साधा सोपा पण तितकाच महत्वाचा वैश्विक नियम आहे असं समजा. आणि ही आहे त्या विश्वासाची ताकद. जेव्हा आपले इरादे एकदम पक्के आणि साफ असतात, तेव्हा मोठ्यात मोठी अडचणसुद्धा आपल्या विश्वासापुढे टिकू शकत नाही. तिला झुकावंच लागतं. पण मग या आत्मविश्वासाच्या प्रवासातला सगळ्यात मोठा अडथळा कोणता? सगळ्यात मोठा शत्रू कोण? तो बाहेर कुठेच नाहीये, तो आपल्या आतच आहे. आणि त्याचं नाव आहे शंका. हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? काय असू शकतो आयुष्यातला सगळ्यात मोठा धोका? पैसे गमावणं? एखादं नातं तुटणं? नाही, यापैकी काहीच नाही. उत्तर अगदी सरळ आहे. सगळ्यात मोठा धोका म्हणजे स्वतःच्याच ताकदीवर, स्वतःच्याच क्षमतेवर शंका घेणं. कारण ज्या क्षणी आपण स्वतःवर शंका घेतो, त्याच क्षणी आपण यशाचे सगळे दरवाजे बंद करून टाकतो. मग हा विश्वास वाढवायचा कसा? ही काही एका रात्रीत होणारी जादू नाही. ही ना शेती करण्यासारखी गोष्ट आहे. सगळ्यात आधी विश्वासाचं एक छोटंसं बी मनात पेरावं लागतं. मग त्याला रोजच्या प्रयत्नांचं, रोजच्या श्रमांचं पाणी घालावं लागतं, सातत्य ठेवावं लागतं. आणि मग हळूहळू ते छोटंसं बीज यशाच्या एका मोठ्या वृक्षात बदलतं. आणि यामागचं गणित अगदी सोपं आहे. आपल्या श्रमातून आणि निष्ठेतून पेरलेल्या विश्वासाची मुळं जितकी खोलवर जातील, तितकाच आपला यशाचा वृक्ष मोठा, भव्य आणि मजबूत होईल. ठीक आहे, हे सगळं बोलणं झालं. पण हे सत्य एका गोष्टीतून इतक्या छान प्रकारे समोर येतं ना. ही गोष्ट आहे एका शिल्पकाराची आणि 2 दगडांची, ज्यांचं नशीब फक्त त्यांच्या एका निर्णयामुळे पूर्णपणे बदलून गेलं. तर होतं काय की एक शिल्पकार जंगलातून 2 मोठे चांगले दगड आणतो. त्याच्या मनात एकच विचार असतो की ह्या दगडामधून सुंदर मूर्ती घडवायची. तो पहिल्या दगडावर काम सुरू करतो, पण छिन्नीचा पहिलाच घाव बसला आणि तो दगड ओरडलाच, थांबवा, नाही सहन होत मला हे दुःख, बास करा. तो त्या बदलाच्या वेदनेला प्रचंड घाबरतो आणि तिथून पळ काढतो. पण तो जो दुसरा दगड होता, तो मात्र शांत होता. तो प्रत्येक घाव सहन करत होता. त्याला माहिती होतं की सुंदर बनण्यासाठी ह्या वेदना गरजेच्या आहेत. त्याने स्वतःवर आणि त्या शिल्पकारावर पूर्ण विश्वास ठेवला. आणि मग पुढे जे झालं ते ऐकून खरंच धक्का बसेल. जो दगड त्या काही क्षणांच्या वेदना सहन करू शकला नाही, त्याला मंदिराच्या बाहेर पायरीवर ठेवलं गेलं. कशासाठी? तर आयुष्यभर लोकांचे नारळ स्वतःवर फोडून घेण्यासाठी, रोजचे घाव सहन करण्यासाठी. आणि तो दुसरा दगड, ज्याने ते कष्ट शांतपणे सोसले, तो एक सुंदर, पूजनीय मूर्ती बनला आणि थेट मंदिराच्या गाभाऱ्यात स्थानापन्न झाला, जिथे रोज त्याची पूजा होऊ लागली. या गोष्टीतून शिकण्यासारखी गोष्ट अगदी सरळ आहे. जो आज कष्टांना सामोरं जातो, तो उद्या पूजला जातो. आणि जो आज कष्टांपासून पळ काढतो, त्याला आयुष्यभर लहान मोठे घाव सोसावे लागतात. तर मग ह्या गोष्टीतून आपण काय शिकायचं? हेच की आपला इतिहास लिहिण्याची शक्ती आपल्याच हातात आहे. फक्त गरज आहे ती आपल्या निश्चयाला, आपल्या संकल्पाला प्रत्यक्षात आणण्याची. काय जबरदस्त वाक्य आहे हे. भीती म्हणजे फक्त एक सावली आहे, जी आत्मविश्वासाचा दिवा लागताच नाहीशी होते. खरा आत्मविश्वास जागा करायचा असेल तर आधी या भीतीला जाळून टाकावं लागेल. या सगळ्याचा पाया आहे निश्चय. आत्मविश्वासाची सुरुवातच एका दृढ निश्चयाने होते. आणि जेव्हा हा विश्वास इतका पक्का असतो ना, तेव्हा आपल्या साध्या बोलण्यातूनही एक वेगळीच शक्ती जाणवायला लागते. आणि शेवटी हेच अंतिम सत्य आहे. इतिहास घडवायला कोणी बाहेरून येत नाही.
जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या विश्वासावर ठामपणे उभी राहते तेव्हा इतिहास त्याच क्षणी त्याच जागेवर घडायला लागतो. तर आता हे स्पष्ट आहे की खरा आत्मविश्वास बाहेरून विकत मिळत नाही, तो आतूनच जागा करावा लागतो. ही आंतरिक शक्ती ओळखल्यानंतर आता प्रश्न फक्त एकच उरतो: कोणता इतिहास घडवला जाणार आहे?